स्वागत आहे तुमच्या आपल्या पक्वास दास या यूट्यूब चॅनलवरती। तर सगळ्यांचा आवडीचा विषय जो असतो तो म्हणजे लग्गी प्रकार आणि असाच एक छान असा लग्गी प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। एकदम छान अशी लग्गी आहे, थोडी हार्ड आहे, शिकण्यासाठी हार्ड आहे, म्हणजे शिकायला थोडी जड आहे, अवघड आहे, पण वाजवायला एकदम सोपी आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। कमी वेळेमध्ये आपण लवकरात लवकर व्हिडिओ बनवून लवकरात लवकर लग्गी शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर धातीन धाडा बोल वाजून कंटाळा आला असेल किंवा त्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन, त्यामध्ये काहीतरी प्रकार पाहिजे, म्हणून त्यासाठी आपण सगळ्यांच्या आवडीचा विषय जो असतो तो लग्गी प्रकार आहे तो आपण घेऊन आलो आहे। आता आवडीचा विषय कसा 1 मिनिटामध्ये समजून सांगतो आणि व्हिडिओकडे वळतो। तर आजपर्यंत अनुभवलेला विषय म्हणजे प्रत्येक वादक नवीन वादकाकडे गेल्यावर फक्त एकच विचारत असतो, महाराज एक नवीन लग्गी सांगा, एक नवीन लग्गी सांगा। त्यामुळे अनुभव आलेला हा लक्षात घेऊन आज धातीन धाडाचा प्रकार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। छान असा बोल आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये शेवट नक्की सांगा बोल कसा वाटला। तर वेळ वाया न घालवता लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता बोल कुठे वाजवायचा हे सांगायची गरज नाही। ज्यांचा धातीन धाडा हा बोल झालेला आहे त्यांनी तो त्या बोलाच्या जागेवर, धातीन धाडाच्या जागेवर हा प्रकार वाजवला तरी चालेल। या बोलामध्ये सुद्धा धातीन धाडा आहे, फक्त याला थोडा ॲड केलेला आहे, त्यामुळे बोल कुठे वाजवायची सांगायची गरज नाही। तर बोल अगोदर वाजवून दाखवतो, त्यानंतर एक एक अक्षर समजावून सांगतो। या पद्धतीचा बोल आहे। बोल एकदम छान आहे, ऐकायला सुद्धा गोड आहे आणि वाजवायला सुद्धा एकदम गोड आहे। तर बोल काय आहे हेच लगेच एका मिनिटाच्यात आपण समजावून घेऊ आणि व्हिडिओला शेवट करूया। तर बोलाचे अक्षर आहे धेत ताडा घेणं, धेत ताडा घेणं, धेत्ता, धातीन धाडा, धातीन ताड, धेत ताडा घेणं, धेत ताडा घेणं, धेत्ता। आता एक कन्फ्युजन लक्षात घ्या, बोलाबद्दल टाळीत कसं बसवायचं आहे ते बघा। जे धेत ताडा घेणं, धेत ताडा घेणं, धेत्ता आहे ना, हे 3 अक्षर 2च टाळीत बसवायचे आहेत। धेत ताडा घेणं, धेत ताडा घेणं, धेत्ता, धातीन धाडा, धातीन ताडा। या पद्धतीने आहे। तर अगोदर बोल टाळीमध्ये बसवा, त्यानंतर पकवाजवर स्लोली प्रॅक्टिस करा, जेणेकरून एकदम शार्पनेस येईल बोलाला आणि भारी वाटेल। जेवढं स्पीडमध्ये प्रॅक्टिस करता येईल, म्हणजे जेवढी स्लोली प्रॅक्टिस करता येईल तेवढं स्पीडमध्ये वाजवता येईल। तर एक एक अक्षर लगेच समजून घ्या। आता धेत कसं वाजवायचं सर्वांना माहिती आहे, तर कमी वेळेमध्ये समजून सांगतो। धेत 2 बोटाने शाईवर दाबून वाजवायचे आणि मागे वरती वाजवायचे। त्यानंतर ताडा, ता डा, ई, सोपं अक्षर आहे, काय अवघड नाहीये, सगळ्यांना माहिती आहे, फक्त समजून सांगायची रीत आहे म्हणून सांगतोय। धेत ताडा गिन, ता एक वेळा घेतला, परत एकदा धेत ताडा गिना, धेत ता या पद्धतीने 2 वेळा धेत ताडा गिना, धेत ताडा गिना, त्यानंतर धेत ता, त्यानंतर धातीन धाडा, धातीन धाडा, सोपा आहे, धा तीन धा डा, हा म्हणजे सिंगल जागेवर वाजवते, धातीन धाडा, त्यानंतर धातीन ताडा, धातीन ता। सोपा बोल आहे, एकदम स्लोली वाजवत दाखवतो। फास्टमध्ये एकदम भारी वाटतो,
एकदम प्रॅक्टिस केली तर एकदम छान असं ऐकायला गोड वाटतो आणि वाजवायला सुद्धा गोड वाटतो. तर या पद्धतीचा बोल आहे गुटकीवरती एकदम छान वाटतो. तुम्हाला जसा वाटेल तशी प्रॅक्टिस करा आणि तसा वाजवण्याचा प्रयत्न करा आणि बोल कसा वाटला कमेंट